आझाद मैदानामध्ये कुणबी समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी समाजोन्नती संघ, कुणबी समाजातील विविध संघटना, कुणबी सेनेसह आम्ही आज एकत्रित हा मोर्चा, हा एल्गार यशस्वी करण्याचा निर्णय केलेला आहे. गेल्या 82 सालापासून ज्या पद्धतीने आदरणीय शामराव पेजे, आदरणीय श्रीकांतजी जिचकार, आदरणीय शांतारामजी घोलप यांनी जो अहवाल दिला होता, त्या अहवालामध्ये स्पष्टपणे असं म्हणण्यात आलं होतं त्यांनी की कोकणातल्या समाजाच्या, कुणबी समाजाची जी परिस्थिती आहे ती आदिवासी समाजापेक्षाही खालावलेली आहे आणि प्रत्यक्षात आज त्याचा आपण मोठा अनुभव घेत आहोत. या समाजाला सत्तेपासून हद्दपार करायला लावलेलं आहे, आरक्षणापासून हद्दपार करायला लावलेलं आहे. यापूर्वी शेतीतून पण हद्दपार केलं आणि त्यामुळे या समाजामध्ये जी प्रचंड चीड आहे ती चीड यापूर्वी समाजोन्नती संघाने न थांबता 105 वर्ष केली. कुणबी संघ आज 25 वर्ष पूर्ण झाली. आज समाजोन्नती संघाला 105 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ह्या योगाने आम्ही आज सगळ्यांनी एकत्रित येऊन एकत्रित लढा उभा करण्याचा निर्णय केलेला आहे आणि 9 तारखेला आझाद मैदानामध्ये न भविष्य अशा सभेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. तो GR काढला हैदराबाद गॅझेटेर आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाला पूर्णपणे कुणबी समाजामध्ये जो घेण्याचा घाट घातला आणि जे काही मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याचा जो काही आता या महाराष्ट्रामध्ये जी काही सुरुवात केली त्याच्या निषेधार्थ आणि कुणबी समाजाचा मध्ये मराठांना घेऊ नये या संदर्भात 9 ऑक्टोबरला आझाद मैदानावर भव्य दिव्य असं कुणबी समाजातील सर्व घटक, कुणबी समाज संघ असेल, कुणबी सेना असेल, ज्या ज्या कुणबी समाजाच्या संघटना आहेत त्या सर्व आम्ही एकत्र येऊन या 9 ऑक्टोबरला एक एल्गार पुकारला आहे आणि ह्या महाराष्ट्र शासनाची झोप उडवणार आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जो हैदराबाद गॅझेट असेल आणि 56 लाख नोंदीच्या बोगस नोंदी दाखले दिलेत ते रद्द करण्याच्या मागणीसाठी आम्ही आझाद मैदानी येतो.